आपले आजचे हे पाचही स्पर्धक खरंच हिरे आहेत. पण या 10व्या पर्वाच्या सुरुवातीलाच हे आमच्या लक्षात आलं होतं की हे अस्सल हिरे पारखणं हे काही येऱ्या गबाळ्याचं काम नाही. इतकी जबरदस्त गुणवत्ता आहे, पर्व 10वं आहे, कार्यक्रम भव्य दिव्य आहे, मग परीक्षक कसे हवेत? एकच नाव लक्षात आलं, नन अदर दॅन अजय अतुल. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मंगल मूर्ती. अजय, अतुल, तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत आयडिया सारेगमपच्या 10व्या पर्वाच्या या महाअंतिम सोहळ्यामध्ये. हे पर्व 10वं आहे आणि या 10व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा तुमच्या पुण्यामध्ये संपन्न होतोय. काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना आणि पुणेकरांना? आता पुण्यातल्या पुण्यात तरी नका काही असं बोलू. सदाशिवपेठ, गुरुवारपेठ. हे पर्व ॲक्च्युली ना सारेगमा आपण बघत आलोय. आमच्यासाठी हे पर्व खूप महत्त्वाचं होतं, कारण आम्ही आजपर्यंत कधीही कुठल्याही संगीताच्या किंवा गायनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जज म्हणून कधी गेलो नव्हतो. सो बाकी या सगळ्यांना अनुभव होता, फक्त आम्हालाच अनुभव नव्हता. आणि आम्ही तेच केलं या पर्वामध्ये, जे आम्ही शिकलो आहे. आम्ही ज्या पद्धतीने दोघं भाऊ लहानाचे मोठे झालो आहे, तेच आम्ही या मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आज पुण्यामध्ये होतोय हा ग्रँड फिनाले, त्यामुळं विशेषतः आनंद होतोय. आपल्या सगळ्याच घरातल्या लोकांसमोर आता ही मुलं परफॉर्म करणार आहेत. आणि जो रिझल्ट येईल, मला वाटतं आम्ही ज्या पद्धतीने यांची मानसिकता पण ज्या पद्धतीने आम्ही डेव्हलप केली आहे या मुलांची, त्यामुळे कोणीही महागायक किंवा महागायिका झालं तरी सगळ्यांना आनंदच होणार आहे. अजय, नमस्कार. मोरया. मंगल मूर्ती. ही जी भावना असते, ही भावनाच आम्हाला जास्त प्रेरित करत राहते. आणि त्याच्याचमुळे पुण्यात आल्यानंतर ते घरात आल्यासारखं वाटतं. त्याचं कारणच आहे. पण ॲक्च्युली आता सोहळा आपला पुण्यात होतो आहे, पण महाराष्ट्र अख्खा पाहतोय आणि अख्ख्या महाराष्ट्राला एक उत्कंठा आहे की कोण असेल महागायक किंवा महागायिका. इतक्या दिवसांचा हा प्रवास आता या टप्प्यावर आल्यानंतर अत्यंत इमोशनल झालं आहे मन. पण तरीसुद्धा एक गोष्टीची फार ओढ आहे आणि अत्यंत जिज्ञासेने त्या गोष्टीची वाट पाहतोय की आजसुद्धा ही आमची सगळी मुलं ज्या पद्धतीने परफॉर्म करणार आहेत, त्या सगळ्याचा तुम्हाला सगळ्यांना इतके दिवस जसा आनंद झालेला आहे तसा आजसुद्धा आनंद होईलच 1000%. आणि ओव्हरऑल सगळे आमचे म्युझिशियन्स इकडे आहेत, आज जरा अजून जास्त आहेत. त्यामुळे ओव्हरऑल सोहळा फार रंगेल या गोष्टीची गॅरंटी आहे. आणि मेन म्हणजे त्यांना सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सगळे इथे आहात. आणि असे जर रसिक प्रेक्षक असतील तर निर्णय नक्की योग्यच असेल. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या रसिकांनी जे काही वोट केलं आहे, ज्या ज्या लोकांना, मला खात्री आहे की ज्याला त्यांनी वोट केलं असेल तो त्यांच्या आवडीचा आणि उत्तम गायक निवडण्याचा त्यांच्या प्रयत्नांना आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश यावं. गणपतीकडे हीच प्रार्थना करतो. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि आता एक प्रश्न जो प्रेक्षकांच्या मनातला आहे. आजच्या या सोहळ्यात तुम्ही काही सादर करणार आहात की नाही? काय सादर करायचं? सिंगम. अजून काय? जोगवा.
मोरया. एवढे आपले चांगले आता गायक आहेत, सगळे गातील एक एक गाणी. अजून आम्ही पण गायचंय, काहीतरी गाऊ, नक्की गाऊ, तुमच्या आनंदासाठी नक्की गाऊ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धन्यवाद अजय, धन्यवाद अतुल.